हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फूड चेन व फूड वेब यासंबंधी माहिती मिळवलेली होती. त्याचबरोबर फिगर 7.2 तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं आणि त्या फिगरच्या माध्यमातून आपल्याला एक फूड वेब मिळालेलं होतं. आणि आता चला वळूया आपण पुढच्या टॉपिककडे. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस कन्झ्युमर्स ऑफ द इकोसिस्टम अराउंड यू अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन. तर आपण ज्या परिसंस्थेमध्ये राहतो त्या परिसंस्थेमध्ये आढळणारे जे विविध सजीव आहेत त्यांच्या ज्या अन्न मिळवण्याच्या पद्धती आहे त्या अन्न मिळवण्याच्या पद्धतीनुसार आपल्याला त्या कन्झ्युमर्सला तिथे आढळणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना आपल्याला मोड ऑफ न्यूट्रिशनच्या माध्यमातून क्लासिफाय करायचं आहे. म्हणजेच ते हर्बीवोर्स आहेत की ते कार्निवोर्स आहेत किंवा ते टॉप कार्निवोर्स आहे किंवा ते ओमनिवोर्स आहे, यानुसार तुम्हाला त्यांना क्लासिफाय करायचं आहे. Pictures of various organisms are given in figure 7.2. Construct a food web from those pictures. ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करायला दिलेली आहे आणि तुम्ही ती केलीच असेल. नाव काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण मिळवून घेऊया. पहिला प्रश्न आहे, इज द नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन अ फूड वेब फिक्स्ड. तर हे जे अन्न जाळे आहेत तर यांच्यामध्ये जे कन्झ्युमर्स आहेत म्हणजे वनस्पतींना सोडून इतर जितके पण ॲनिमल्स आहेत त्यांची संख्या प्रत्येक फूड वेबमध्ये सारखी असते का? तर डेफिनेटली द आन्सर इज नो. नेक्स्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन ॲन इकोसिस्टम इफ ओनली वन टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इन इट forms the food for several different consumers in that ecosystem. यांनी आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन अशा प्रकारे केलेला आहे की समजा एखाद्या इकोसिस्टममध्ये जर एकाच प्रकारचा जो ऑर्गॅनिझम आहे तो इतर सर्व ऑर्गॅनिझमसाठी फूड सोर्स म्हणून जर अवेलेबल असेल तर त्या इकोसिस्टमवर त्याचा काय परिणाम होईल. बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण एखादा इकोसिस्टम कन्सिडर करूया ॲज अन एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट ॲज अन इकोसिस्टम. जर आपण फॉरेस्टला इकोसिस्टम म्हणून उदाहरणासाठी जर आपण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण एक ऑर्गॅनिझम म्हणजेच प्लांटला कन्सिडर करूया की प्लांट्स आर द ओनली ऑर्गॅनिझम विच प्रोव्हाइड फूड टू ईच अँड एव्हरी अदर ऑर्गॅनिझम इन दॅट इकोसिस्टम. म्हणजे plants are the only source of food to each and every other organism in that forest. समजलं? म्हणजेच त्या फॉरेस्टमधले कुठलेच ऑर्गॅनिझम किंवा कुठलेच ॲनिमल एकमेकांना खात नसून फक्त ते प्लांट्सवरच आपल्या फूडसाठी डिपेंडेंट आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर जर असं झालं तर काय होईल की सर्वच ॲनिमल्स जे आहेत लहान मोठे सगळेच्या सगळे या वनस्पतींवर आपली भूक भागवण्यासाठी डिपेंडेंट राहतील. मग हळूहळू काय होईल की वनस्पतींची संख्या कमी होत जाईल. वनस्पतींची संख्या कमी झाली तर सर्वच ऑर्गॅनिझमला आपली भूक भागवणं शक्य होणार नाही. काही उपाशी राहतील, काहींना मिळेल काहींना मिळणार नाही है ना, किंवा काहींचं पोट पूर्णपणे भरणार नाही. मग हळूहळू ॲनिमल्स सुद्धा स्टार्वेशनमुळे त्यांची संख्या जी आहे ती कमी व्हायला लागेल, ड्विंडल व्हायला लागेल आणि शेवटी मग त्यांचं सुद्धा अस्तित्व जे आहे ते धोक्यात येईल. बरोबर. आणि म्हणून सगळ्याच प्रकारच्या इकोसिस्टममध्ये ॲनिमल्स आणि प्लांट्स यांचं जे बॅलन्स आहे ते कसं असायला पाहिजे, नियंत्रित असायला पाहिजे किंवा ते संतुलित असायला पाहिजे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, वाय इज बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन अ फूड वेब. कुठल्या पण अन्न जाळ्यामध्ये इक्विलिब्रियम किंवा बॅलन्स म्हणजे संतुलन का आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना याचं उत्तर आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये मिळालेलंच आहे की सपोज एखादा ऑर्गॅनिझमची जर संख्या कमी होईल, ठीक आहे, तर त्याच्यामुळे इतर ऑर्गॅनिझमवर, कारण की त्याच्यावर डिपेंडेंट असलेले जे इतर ऑर्गॅनिझम आहे नक्कीच त्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होईल. आणि म्हणूनच कुठल्या पण अन्नजाळेचे जेवढेही घटक आहेत त्यांची संख्या मेंटेन्ड किंवा संतुलित असणे फार आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक ऑर्गॅनिझमला जगता येईल, प्रत्येक ऑर्गॅनिझमला आपलं अन्न निसर्गामधनं मिळवता येईल, त्याच्या परिसंस्थेमधनं मिळवता येईल. नाव परत एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे. मेक सम इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन्स वाईल हॅव्हिंग अ मील ॲट होम. आयडेंटिफाय द ट्रॉफिक लेवल ऑफ द व्हेरियस फूड आयटम्स इन युअर डिश. आयडेंटिफाय युअर ओन लेवल इन द
चेन. तर तुम्ही रोज जे जेवण करता त्याच्यामध्ये असलेले जे वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत, तर त्या अन्नपदार्थांना बघितल्यानंतर तुम्हाला ट्रॉफिक लेवल आयडेंटिफाय करायचं आहे. तर त्याच्या आधी आपल्याला ट्रॉफिक लेवल म्हणजे काय याची माहिती मिळवायची आहे. द एनर्जी पिरामिड, ऊर्जेचे स्तूप, याचं उत्तर आपल्याला पुढे मिळेल. तर सर्वप्रथम जाणून घेऊया ट्रॉफिक लेवल. Each level in the food chain is called a trophic level. फूड चेनची जी प्रत्येक पायरी आहे, प्रत्येक जी लेवल आहे, त्यालाच आपण ट्रॉफिक लेवल असे म्हणतो. आपल्याला माहिती आहे की कुठल्या पण फूड चेनची जी सुरुवात आहे ती वनस्पतींपासून होते. मागे सुद्धा आपण एक फूड चेन बघितलेली होती. त्या फूड चेनची सुरुवात आपण ग्रास नंतर मग ग्रास हॉपर नंतर फ्रॉग, अशा प्रकारे मग ती पुढे पुढे आपण नेलेली होती. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो ट्रॉफिक लेवल असणार तो सुरू होणार कशापासून, तर त्या ग्रासपासून. म्हणजे प्रोड्युसर्स जे असतात ते फर्स्ट ट्रॉफिक लेवल फॉर्म करतात. मग प्रोड्युसर्सवर जगणारे कोण, तर हर्बिवोर्स. तर हर्बिवोर्स जे आहे ते सेकंड ट्रॉफिक लेवल फॉर्म करतील. त्याच्यानंतर हर्बिवोर्सवर जगणारे कोण, तर कार्निवोर्स. सो दे विल फॉर्म द थर्ड ट्रॉफिक लेवल. अशा प्रकारे ट्रॉफिक लेवल जे आहे ते पुढे पुढे सरकत जातं. Each level in the food chain is called a trophic level. A trophic level is the step at which the organism obtains its food in the chain. तर ट्रॉफिक लेवल ही एक अशी पायरी असते की त्या पायरीवर तो ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न मिळवत असतं, है ना. आता इथे बघा आपल्याला एक एक पिरामिड दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ट्रॉफिक लेवल्स अशी त्याची हेडिंग आहे. त्या पिरामिडच्या बेसवर आपल्याला काय दिसत आहे, ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टम. सर्व प्रकारचे जे प्रोड्युसर्स आहे, ऑल टाइप्स ऑफ प्लांट्स, है ना, दे कम अंडर धिस हेडिंग प्रोड्युसर्स. सो प्रोड्युसर्स फॉर्म द फर्स्ट ट्रॉफिक लेवल. पण इथे बघा या डायग्राममध्ये तुम्हाला थोडंसं करेक्शन करावं लागेल. इथे फक्त प्रोड्युसर्स लिहिलेलं आहे पण ट्रॉफिक लेवल या प्रोड्युसर्सला दिलेली नाही. या फिगरमध्ये ट्रॉफिक लेवल जी आहे ती हर्बिवोर्स पासून सुरू करण्यात आलेली आहे, बरोबर. इथे फर्स्ट लिहिलेलं असेल तुमच्या बुकमध्ये तुम्ही बघाल तेव्हा. कार्निवोर्सला सेकंड ट्रॉफिक लेवल लिहिलेलं असेल, ओमनिवोरला थर्ड लिहिलेलं असेल. पण तुम्हाला इथे थोडं मायनर करेक्शन करावं लागेल की जे प्रोड्युसर्स आहेत, ऑल ग्रीन प्लांट्स, दे फॉर्म द फर्स्ट ट्रॉफिक लेवल इन द फूड चेन. आफ्टर दॅट द हर्बिवोर्स म्हणजेच शाकाहारी प्राणी जे थेट वनस्पतींवर डिपेंडेंट असतात, दे फॉर्म द सेकंड ट्रॉफिक लेवल. देन कार्निवोर्स जे मांसाहारी प्राणी आहेत, दे फॉर्म द थर्ड ट्रॉफिक लेवल. आणि जे ओमनिवोर्स आहेत, ओमनिवोर्स आर द ॲनिमल्स किंवा ओमनिवोर्स आर द ऑर्गॅनिझम्स विच फीड ऑन both means which feed plant and plant product as well as which feed the other animals also. They are known as omnivores. So they form the fourth trophic level. ठीक आहे. तर थोडं करेक्शन तुम्ही तुमच्या बुकमध्ये करून घ्याल. The amount of matter and energy gradually decreases from producers at lowest level to top consumers at the highest level. त्यांनी म्हटलेलं आहे, आता हे जे शेप दिलेला आहे त्यांनी ट्रॉफिक लेवलला पिरामिडच्या शेपमध्ये दिलेलं आहे. यालाच आपण एनर्जी पिरामिडही म्हणतो. का म्हणतो त्याचं उत्तर आपण थोडं पुढे बघूया. त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम जसं आपण या पिरामिडच्या बेसपासून वर जात जातो, फ्रॉम बॉटम टू टॉप असं आपण जेव्हा सरकत जातो तेव्हा मास म्हणजे अमाऊंट ऑफ मास किंवा नंबर ऑफ दॅट ऑर्गॅनिझम, it gradually goes on decreasing from bottom to top as we move from bottom to top. याचा अर्थ काय आहे की मॅक्झिमम नंबर ऑफ ऑर्गॅनिझम विल बी प्रेझेंट इन द प्रोड्युसर्स. Then after that the number of herbivore will be less than that of producer. Then the number of carnivore will be less than that of herbivore. Then the omnivores will be लेस देन दॅट ऑफ कार्निवर. म्हणजे याचा आता सगळ्यात कमी संख्या कोणाची राहणार आहे, ओमनिव्हर्सची. तर अशा प्रकारे ते ऑर्गॅनिझमची संख्या कमी कमी होत जाते, म्हणून सुद्धा याला पिरामिडचा शेप दिलेला आहे. त्याचबरोबर एनर्जी सुद्धा कमी कमी होत जाते आणि म्हणून सुद्धा याला पिरामिडचा शेप दिलेला आहे. नेक्स्ट, अन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बद्दल जरा जाणून घेऊया. लिंडमॅन इन 1942 studied the food chain and energy flow
थ्रू इट. तर सर्वप्रथम अन्न साखळी आणि त्या अन्न साखळीच्या माध्यमातून होणारा ऊर्जेचा जो प्रवाह होता, ऊर्जेचं जे वहन होतं याचा अभ्यास करणारे सर्वप्रथम जे सायंटिस्ट आहे ते आहे कोण? तर लिंडमॅन. आणि कुठल्या साली त्यांनी केलेला होता हा अभ्यास? 1942. नेक्स्ट आणखी एक सायंटिस्ट आहे चार्ल्स एल्टॉन. अ ब्रिटिश सायंटिस्ट फर्स्ट प्रपोज द कन्सेप्ट ऑफ द इकॉलॉजिकल पिरामिड इन 1927. ठीक आहे. इकॉलॉजिकल पिरामिडची जी संकल्पना आहे ती पुढे आणणारे सर्वप्रथम जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं चार्ल्स एल्टॉन. कुठल्या साली त्यांनी ही संकल्पना पुढे आणली? इन द इयर 1927. आफ्टर ही स्टडी ऑफ द तुंद्रा इकोसिस्टमचा त्यांनी अभ्यास केला होता, ऑफ द बियर आयलँड इन इंग्लंड. हेन्स दिस पिरामिड इज ऑल्सो कॉल्ड द एल्टोनियन पिरामिड, डिपेंडिंग अपॉन द नेम ऑफ द scientist who discovered this. The name of the scientist was or is Charles Elton. Okay. Now again, a new topic. Think about it. What happens to the energy during its transfer from producers to apex consumers? Does it remain trapped in the apex consumers? Does it remain in the body of apex consumer till its death? ठीक आहे. तर ऊर्जेबद्दल इथे माहिती विचारलेली आहे की ऊर्जेचं काय होतं. जशी ऊर्जा, फॉर एक्झाम्पल जसं आपण एखादा फूड चेन बघितलेला आहे तर फूड चेनच्या माध्यमातून ऊर्जा ट्रॅव्हल करते. म्हणजे त्या ग्रासमध्ये असलेली ऊर्जा ग्रासहॉपरला मिळणार, ग्रासहॉपरमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती फ्रॉगला मिळणार, फ्रॉगमध्ये असलेली ऊर्जा स्नेकला, स्नेकमध्ये असलेली ऊर्जा जी आहे ती ईगलला मिळणार. अशा प्रकारे एनर्जीचं फ्लो होत असतं. तर नेमकं कशा प्रकारे ती ट्रॅव्हल करते त्यासंबंधीचा प्रश्न केलेला आहे. तर ते तुम्हाला मी एका डायग्रामच्या माध्यमातून समजून देईल. डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कन्झ्युमर? जो अपेक्स कन्झ्युमर आहे, सगळ्यात टॉप कन्झ्युमर जो आहे, तिथे ती ट्रॅप असते का? डेफिनेटली नॉट. ठीक आहे. डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर टिल इट्स डेथ? काही प्रमाणामध्ये ती त्यांच्या बॉडीमध्ये असते, ज्याला आपण म्हणतो की जमा असते, आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा मरतात तेव्हा ती रिलीज होते. ठीक आहे. तर आधी ही डायग्राम आपण जाणून घेऊया. एक इथे इकोसिस्टम दिलेला आहे, एक्वॅटिक इकोसिस्टम. याच्यामध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणजेच एक्वॅटिक प्लांट्स, झू प्लॅन्क्टॉन म्हणजे द ॲनिमल्स विच डायरेक्टली फीड ऑन द फायटोप्लॅन्क्टॉन्स, त्यांना आपण झू प्लॅन्क्टॉन्स म्हणतो. झू प्लॅन्क्टॉन्सला खाणारे फिशेस, यांना खाणारं ह्युमन्स. अशा प्रकारे इथे एक फूड चेन दिलेली आहे. फायटोप्लॅन्क्टॉन्स, झू प्लॅन्क्टॉन, फिशेस अँड देन ह्युमन्स. आता सर्वात प्रथम हे फायटोप्लॅन्क्टॉन जे आहे हे कोण आहेत? एक्वॅटिक प्लांट्स. त्याच्यामुळे सर्वात जास्ती संख्या जी आहे ती यांची राहणार. फायटोप्लॅन्क्टॉन्सवर डायरेक्टली फीड करणारे जे हर्बिवोर्स असतील, एक्वॅटिक हर्बिवोर्स, त्यांना आपण झू प्लॅन्क्टॉन्स म्हणतो. त्यानंतर यांच्यावर फीड करणारे फिश, आणि फिशवर फीड करणारे आपण म्हणजे ह्युमन बिंग्स. ठीक आहे. तर सर्वात जास्त संख्या राहणार आहे फायटोप्लॅन्क्टॉन्सची, त्यानंतर झू प्लॅन्क्टॉनची. अशा प्रकारे मग ऑर्गॅनिझमची संख्या कमी कमी होत जाईल. त्यांच्यापेक्षा कमी राहणार फिशेसची, आणि यांच्यापेक्षाही कमी राहणार ह्युमन्सची. आता आपण यांच्या माध्यमातून ऊर्जेचं वहन बघणार आहोत. आता फायटोप्लॅन्क्टॉन्स जे आहेत ते सूर्यप्रकाशाच्या मदतीने, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. म्हणजेच फोटोसिंथेसिस या प्रोसेसच्या माध्यमातून फायटोप्लॅन्क्टॉन स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतील. बरोबर. तर यासाठी ते सूर्याच्या ऊर्जेचा वापर करतात, म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करतात, आणि मग त्यांना रासायनिक ऊर्जेमध्ये त्या सौर ऊर्जेचं रूपांतर होतं इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर सूर्यापासनं जी मिळालेली ऊर्जा आहे त्या ऊर्जेपासनं ही जी फूड तयार करतात, त्या फूडमध्ये फॉर एक्झाम्पल 10,000 किलो कॅलोरी इतकी जर ऊर्जा यांच्यामध्ये असेल, सूर्यापासनं जितकी पण ऊर्जा मिळालेली आहे, तर त्यांच्यापासून यांनी जे फूड तयार केलेलं आहे त्या फूडमध्ये ऊर्जा फॉर एक्झाम्पल 10,000 किलो कॅलोरी असेल, तर नेक्स्ट ट्रॉफिक लेवलमध्ये ही ऊर्जा फक्त 10% पास होते. म्हणजे एका ट्रॉफिक लेवलपासनं नेक्स्ट ट्रॉफिक लेवलमध्ये फक्त 10% एनर्जी ट्रान्सफर होते. उर्वरित जी एनर्जी असते ती
ते प्लांट स्वतःच्या ग्रोथ आणखी डेव्हलपमेंटसाठी वापरतात आणि बरीचशी जी ऊर्जा असते ती हीटच्या फॉर्ममध्ये रिलीज होऊन जाते. याचा अर्थ की फायटोप्लॅन्क्टॉनमध्ये असणारी जी ऊर्जा आहे त्याच्यापैकी फक्त 10% नेक्स्ट ट्रॉफिक लेवलला ट्रान्सफर करते. ठीक आहे. आता झू प्लॅन्क्टॉनला खाणारं कोण? फिश. तर झू प्लॅन्क्टॉनच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, ठीक आहे, जितकी पण एनर्जी आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे ऊर्जा किती शिल्लक राहिली? 1000 किलो कॅलरी. 10,000चं 10% किती झालं? 1000 किलो कॅलरी. आता झू प्लॅन्क्टॉनला खाणारे कोण? तर फिश. तर फिशच्या पण बॉडीमध्ये किती ऊर्जा जाईल? फक्त 10%, म्हणजेच 1000 किलो कॅलरीचे 10% म्हणजेच 100 किलो कॅलरी. त्याच्यानंतर फिशला खाणारे ह्युमन बिंग्स. तर फिशला खाल्ल्यानंतर ह्युमन बिंग्सच्या पण बॉडीमध्ये फक्त ऊर्जा किती जाणार आहे? 10%. तर 100चे 10% म्हणजे 10 किलो कॅलरी. तर अशा प्रकारे प्रत्येक ट्रॉफिक लेवलमध्ये ऊर्जा जी आहे ती फक्त 10%च पास होते फ्रॉम प्रिव्हियस ट्रॉफिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉफिक लेवल. त्याच्या बाकीची जी 90% एनर्जी आहे ती त्या ट्रॉफिक लेवलमधले ऑर्गॅनिझम स्वतःच्या ग्रोथ, डेव्हलपमेंट, आणखी इतर फिजिकल एक्सरसाइज जे काही असेल त्यांचं फिजिकल मोशन्स वगैरे जे असतात, मुवमेंट जे असतात, त्यांच्यामध्ये ती वापरली जाते आणि त्याचबरोबर बरीचशी जी ऊर्जा आहे ती हीटच्या फॉर्ममध्ये रिलीज केली जाते. आणि म्हणूनच हा जो एनर्जी चा फ्लो दाखवणारा जो चार्ट आहे तो पिरामिडच्या शेपमध्ये असतो ड्यू टू द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम बॉटम टू टॉप इन अ डिक्रीजिंग मॅनर. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं हे वाचून घेऊया. Figure 7.4 shows the energy transfer that takes place at each trophic level. There are different levels of energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. आपण आत्ताच बघितलेलं आहे की प्रत्येक स्टेपमध्ये ऊर्जेचं जे प्रमाण आहे ते कसं होत जातं? कमी कमी होत जातं. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. तशाच प्रकारे ऑर्गॅनिझमची संख्या पण कमी कमी होत जाते. आपण अगोदर बघितलेलं आहे. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन एन इकोसिस्टम इज कॉल्ड अ पिरामिड ऑफ एनर्जी. अशा प्रकारचं जे एनर्जी एक्सचेंज होतं इकोसिस्टममध्ये त्याला आपण पिरामिड ऑफ एनर्जी किंवा एनर्जी पिरामिड असे म्हणतो. एक प्रश्न आपला सुटलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर मधला. व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स इवन आफ्टर देअर डेथ? What will happen if there were no decomposers like microbes and fungi in nature? तर हा प्रश्न जरी लहान दिसत असेल उत्तर थोडं मोठं आहे. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक फूड चेनची सुरुवात प्लांट्सपासून होते. तर प्लांट्सला जगण्यासाठी, वाढीसाठी लागणारे न्यूट्रिएंट्स त्यांना मातीमधनं मिळतात. तर मातीमधनं प्लांट्समध्ये आले, प्लांट्समधनं हार्बिवोरमधनं कार्निवोर आणि कार्निवोरमधनं टॉप कार्निवोर म्हणजेच कोण? तर अपेक्स कन्झ्युमर्स आहे ना. अपेक्स कन्झ्युमर्स त्यांच्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्स असे ट्रॅव्हल होतात. त्याच्यानंतर सपोज जर अपेक्स कन्झ्युमर जर ते मेल्यानंतर त्यांच्या बॉडीमधले जे न्यूट्रिएंट्स आहे, जी एनर्जी आहे त्यांच्या बॉडीमध्ये जर ती कंटेंट राहिली तर मग काय होईल की मातीमधनं गेलेले जे न्यूट्रिएंट्स आहे ते परत मातीमध्ये मिळू शकणार नाही किंवा परत रिटर्न येऊ शकणार नाही. डिकम्पोजर्स हे जे असे एक महत्वाचे घटक आहे निसर्गामधले किंवा परिसंस्थेमधले की ते जे मेलेले वनस्पती आणि जे प्राणी असतात त्यांच्या शरीरामध्ये असलेले जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून ते परत माती, पाणी आणि हवेमध्ये रिलीज करतात जेणेकरून वनस्पती परत ते न्यूट्रिएंट्स आपल्या वाढीसाठी उपयोगात आणू शकतील. पण सपोज जर डिकम्पोजर्स नसले, मायक्रोब्स नसले, फंजाय नसलं तर काय होईल की जे डेड प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीचं डिकम्पोजिशन होणार नाही आणि त्यांच्या बॉडीमध्ये ट्रॅप असलेली ऊर्जा, जी न्यूट्रिएंट्स आहेत ते परत मातीमध्ये रिलीज होणार नाही आणि माती जी आहे ती हळूहळू नापीक होत जाईल. म्हणून डिकम्पोजर्सची पण भूमिका फार महत्वाची मानली जाते. आता पुढे वळूया. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. जे अपेक्स कन्झ्युमर्स आहेत त्यांच्या डेथ झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये असलेले जे न्यूट्रिएंट्स आहे ते डिकम्पोजर्सच्या माध्यमातून रिलीज होतात.
डिकम्पोजर्सच्या माध्यमातून रिलीज होतात. पण त्याचबरोबर डिकम्पोजर सुद्धा स्वतःच्या ग्रोथसाठी त्यांच्या बॉडीमध्ये असलेली एनर्जीचा उपयोग नक्कीच करतात. फंजाय अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज द बॉडीज ऑफ डेड ॲनिमल्स. दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. तर डिकम्पोजर्स कोणाला म्हटलं जातं? फंजाय सोबत इतर आणखी सूक्ष्म जीव जे डेड बॉडीज ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्सचं डिकम्पोजिशन घडवून आणतात त्यांना आपण डिकम्पोजर्स म्हणतो. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स डिकम्पोजर्स कन्वर्ट देम इनटू सिंपल कार्बन कंपाऊंड्स. ज्या वेळेला डिकम्पोजर्स डिकम्पोजिशनची प्रक्रिया घडवून आणतात त्यावेळेला ते डेड प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये स्टोर्ड असलेले जे कॉम्प्लेक्स न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना ते सिंपल कार्बन कंपाऊंड्समध्ये कन्वर्ट करतात. दिस सबस्टन्स इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉइल फ्रॉम वेअर दे आर अगेन ॲब्झॉर्ब्ड बाय प्लांट्स अँड इनकॉर्पोरेटेड इनटू द फूड चेन. तर अशा पद्धतीने हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते हवा, पाणी आणि मातीमध्ये परत ॲड होतात आणि जिथनं वनस्पती परत ह्या सगळ्या सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ कार्बन कंपाऊंड्सला यूज करू शकतात स्वतःच्या ग्रोथ आणखी डेव्हलपमेंटसाठी. Now you can now see that due to the food web formed by various mode of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the इकोसिस्टम. तर अशाच प्रकारे फूड चेन, फूड वेबच्या माध्यमातनं आपल्याला हे कळलं आहे की कशा प्रकारे ऊर्जेचा प्रवाह सतत निरंतर त्या इकोसिस्टममध्ये होत असतं. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम. तर आपल्याला माहिती आहे की सन जी आहे, जी ऊर्जेची जी सुरुवात आहे ती आपल्या सूर्यापासूनच होत असते. कारण की सूर्याची जी ऊर्जा आहे त्याचाच वापर करून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत असतात आणि वनस्पतीने तयार केलेलं जे अन्न असतं ते इतर प्राण्यांसाठी किंवा इतर ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा इम्पॉर्टंट काय असतं? फूड सोर्स असतं. ठीक आहे. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टम स्टोअर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. तर ग्रीन प्लांट जे आहे ते स्वतःसाठी अन्न निर्माण करतात, पण बरंचसं जे अन्न आहे ते स्वतः स्टोअर करून ठेवत असतात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर्स धीज एनर्जीज पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू द नेक्स्ट. आता वनस्पतींमध्ये जी एनर्जी ट्रॅप आहे इन द फॉर्म ऑफ फूड, ती केमिकल एनर्जी आहे. तर ही जी केमिकल एनर्जी आहे ती वेगवेगळ्या ट्रॉफिक लेवलला क्रॉस केल्यानंतर मग डिकम्पोजरपर्यंत पोहोचत असते. डिकम्पोजर्स डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. मग डिकम्पोजर्सपर्यंत ही ऊर्जा मिळाल्यानंतर डिकम्पोजर्स काय करतात? यांच्यामधली बरीचशी जी ऊर्जा आहे ती हीटच्या फॉर्ममध्ये रिलीज करतात. हाऊएव्हर नो पार्ट ऑफ द एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन अँड हेन्स सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रिफर टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. हे फार महत्त्वाचं इथे आपल्याला सांगितलेलं आहे की सूर्यापासनं ऊर्जेची सुरुवात होते. म्हणजे सूर्याची ऊर्जा वनस्पतींना, वनस्पतींपासनं हर्बीवोर, हर्बीवोरपासनं कार्निवोर, कार्निवोरपासनं टॉप कार्निवोर आणि त्याच्यानंतर ही जी ऊर्जा आहे ती डिकम्पोजर्सला मिळते जेव्हा टॉप कार्निवोर मरतात तेव्हा. त्याच्यानंतर डिकम्पोजर्सपासनं ही ऊर्जा, यातलं काही प्रमाण जे आहे ती हीटच्या फॉर्ममध्ये रिलीज होतं. पण जी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळालेली आहे आणि ती ऊर्जा ट्रॅव्हल करत करत डिकम्पोजरपर्यंत पोहोचलेली आहे आणि डिकम्पोजर सुद्धा त्या ऊर्जेचा काही भाग हीट म्हणून रिलीज करतात. बट नो पार्ट ऑफ द एनर्जी एव्हर रिटर्न टू द सन. जरी ऊर्जेची सुरुवात सूर्यापासून झालेली आहे पण कुठल्याही त्या ऊर्जेचा कुठलाही पार्ट परत सूर्याकडे जात नाही आणि म्हणून या ऊर्जेचं जे वहन आहे त्याला काय म्हटलेलं आहे? इट इज जस्ट वन वे ट्रान्सपोर्ट. इट इज कमिंग फ्रॉम sun to the ecosystem, sun to the plants, but is not returning back to the sun, and therefore the passage of energy is referred to as one way transport. तर स्टुडंट्स, आज आपण पिरामिड ऑफ एनर्जी, ट्रॉफिक लेवल्स आणि पॅसेज ऑफ एनर्जी, वन वे ट्रान्सपोर्ट का म्हटलं जातं या संबंधीचा आपण अभ्यास केलेला आहे. या पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.